ते आज 20 जुलै 4था दिवस आहे आमचा. लगातार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एक सभा सकाळी एक सभा संध्याकाळी अशा पद्धतीच्या आमच्या सभा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चालू आहेत. तर या ज्या सभा आम्ही घेत आहोत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये घेत आहोत, तुमच्यासारखेच प्रबुद्ध नागरिक, स्त्री पुरुष महिला मुलं तरुण मुलं सर्व सभेला हजर राहत आहेत. अर्थात आम्हाला एक का घ्यावं असं वाटतं, हा एक हेतू आहे ना. तर त्याचं कारण असं की याच्या आधी आमच्या ज्या लोकांनी ही जी रोप लावलेलं आहे, महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्राच्या किती तालुक्यांमध्ये सर्वोदयचे युनिट आहेत का नाही, किती फक्त कागदावर आहेत, तर ती युनिट आहेत का नाहीत आणि ती युनिट पाहण्यासाठी, त्या युनिटमध्ये किती लोक आहेत ते पाहण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत हा मैलो दूर प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर हा प्रवास जो झाला तो आम्ही एका गाडीतून, जो आज आमचा गायक आहे तोच आमचा वाहक आहे, तोच आम्हाला घेऊन चालतो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे. तर हे जे आहे याच्यामध्ये आमच्यामध्ये काही लोक नवीन आले, काही लोक जुने आहेत. तर काही नवीन लोकांसाठी आमची रचना काय आहे ही तुम्हाला कळली पाहिजे. तर आमची रचना 3+3 अशी आहे. 3+3 काय आहे, तर पहिला हिस्सा जो आहे तो जिल्हा सर्वोदय मंडळाचा एक अध्यक्ष आपला असला पाहिजे. त्याची जर टर्म संपली असेल तर आपण नव्यानं तो बनवला गेला पाहिजे, आणि टर्म संपली नसेल तर तो कंटिन्यू केलं पाहिजे. जिल्हा सर्वोदय मंडळाचा अध्यक्ष, त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक सचिव. हा सचिव कोण असला पाहिजे, तर सचिवाला लिखाणाचं, बोलण्याचं, समजण्याचं ज्ञान असलं पाहिजे. आपण कोणताही कार्यक्रम केला तर त्या कार्यक्रमाचा नीट अहवाल लिहिणं आणि तो आपला जे मुख्य आमचं ऑफिस आहे तो ऑफिसला पाठवणं, त्याचा हिशेब लिहि, किती आले अटेंडन्स लिहि, त्याचे फोटो, आणि हा सर्व रिपोर्ट शेवटी आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात असं चाललेलं आहे, हे घडत आहे, हे मांडायची जबाबदारी त्यांची. तर त्याच्यासाठी जिल्हा पातळीवर कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर तसंच म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष, सचिव आणि त्याचबरोबर सर्व सेवा संघाचा एक प्रतिनिधी तो आपल्याकडे असला पाहिजे, आणि तो नसेल तर आपण निवड करू. हे झाले 3 हिस्से. आता दुसरा हिस्सा काय याचा, तो दुसरा हिस्सा असा आहे की यावेळी आम्ही एक नवीन प्रोग्राम आपल्यासमोर घेऊन आलो. तो काय, तर युवा सेल, महिला सेल आणि किसान सेल. तर युवा सेल मध्ये काय, तर तरुण मुलांनी जोपर्यंत या आंदोलनामध्ये आपली ही जी चळवळ जर पुढे घेऊन जायची असेल तर तरुणांशिवाय ती चळवळ पुढे जाऊ शकत नाही, आणि म्हणून तरुणांची गरज आहे. तर एक चांगला सिलेक्टेड तरुण जो आपल्याला तरुणांचे वेगवेगळे कार्यक्रम करून देईल, शिबिर करून देईल, वेगवेगळ्या स्पर्धा करून देईल. ज्या तरुणांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत, मग त्यात गाण्याच्या स्पर्धा असतील, निबंध लेखनाच्या स्पर्धा असतील, खेळण्याच्या स्पर्धा असतील, कुठलीही स्पर्धा असू दे, किंवा आणखी काय जे त्याला वाटेल ते त्या तरुणाने कार्यक्रम आखावेत. त्याला जिल्ह्याच्या अध्यक्षांनी, मंत्र्यांना त्याला साथ द्यावी आणि तो कार्यक्रम जिल्हा स्तरावरती केला जावा, आणि म्हणून युवा सेल. त्याचबरोबर एक महिला सेल. आज तुम्ही पाहतात महिलांचे प्रश्न प्रचंड आहेत. म्हणजे आपण म्हणतो की महिला सुरक्षित आहेत, तर खरंच महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्नच निर्माण झालेला. म्हणजे महिलांची सुरक्षितता असलं पाहिजे, तर त्याच्यासाठी महिलांनाच इनिशिएटिव्ह घेऊन पुढे आलं पाहिजे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. ज्योतिराव फुलेंनी महिलांची शाळा काढली, एक पुरुष पुढे आला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या बायकोला शिकवलं, आणि बायको शिकली तर अनेक महिला शिकल्या. तर त्याच्यासाठी महिलांना पुढे येणं गरजेचं आहे, आणि ती महिला जर पुढे आली
तर फार काम सोपं होईल. आणि म्हणून महिला सेल प्रमुख आपल्याला निवडायचा आहे. आणि तिसरी गोष्ट ही म्हणजे किसान सेल, जो शेतकऱ्याचे ज्या शेतीचे जे आपले प्रश्न आहेत ते शेतीचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावरती आले पाहिजे, राष्ट्रीय पटलावरती आले पाहिजे, ते अनेक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तर लोकल लेवलवरती, डिस्ट्रिक्ट लेवलवरती काय शेतीचे प्रश्न आहेत तर ते त्याला माहीत पाहिजे, शेतीविषयक ज्ञान पाहिजे. तर असा एक व्यक्ती, असा एक साथी आपल्याला निवडायचा आहे. मी साथी शब्द वापरला म्हणजे कोण, स्त्री आणि पुरुष कोणी पण असू शकतो. याचा अर्थ असा नाही की कोणी पुरुषच पाहिजे किंवा महिलाच पाहिजे, कोणी असू शकतो. आयदर ही आयदर शी. ही आपली एकूण इथं. आता जर आपण पुढे जाऊ, आपण याच्यामध्ये हे काम करत असताना आपण याचे दोन हिस्से केले, एक सर्वोदय मित्र आणि एक लोकसेवा. या सर्वोदय मित्राची काय अपेक्षा आहे मित्रांनो? मिनिमम. तर सर्वोदय मित्राची एक मिनिमम ही अपेक्षा आहे की ज्याच्या मनामध्ये आपल्या देशातले जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दलची कणव पाहिजे, त्याला विचारांची समज पाहिजे, त्याला हे कळलं पाहिजे की प्रश्न हिंसेनं सुटत नाही, तर अहिंसा हेच एक उत्तर आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, त्यांनी आपल्याबरोबर राहत असताना शेजाऱ्यावर, मित्राबरोबर प्रेम केलं पाहिजे आणि या देशाचा कट्टर अभिमान त्याच्या मनात पाहिजे, राष्ट्राभिमान पाहिजे. तर ही मिनिमम गोष्ट सर्वोदय मित्र म्हणून तुमच्यामध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट ही की आपण लोकसेवक, ही जरा पुढची स्टेप आहे. लोकसेवक म्हणजे जो कमीत कमी एक शब्दावरती खादीचं वस्त्र घालतो. खादी ही किती आवश्यक आहे, जीवन आवश्यक वस्तू, ते मला या शाळेतल्या लोकांना सांगण्याची गरज नाही, कारण इथं ऑलरेडी ते संस्कार आहेत, सर्व संस्कार तुमच्यामध्ये. तर खादी ही मिनिमम गोष्ट, एक खादीचं वस्त्र घालणारा व्यक्ती, पण ज्याचा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा सदस्य असता कामा नये, ही पण त्याच्यातली एक शब्द आहे. तर अशा व्यक्तीला, ज्याला समज आहे विचाराची, जो आणखी पुढे जास्त काम करू इच्छितो, तर अशा व्यक्तीला आपण लोकसेवक म्हणून घेतो. आणि हे जे आहे, हे जे खाली बनलेलं युनिट आहे, ते गावातून तालुक्यात, तालुक्यातून जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावरती ते येतो. आता आम्ही जे कोणी आहोत, आमची पहिली निवड ही जिल्ह्यातूनच झाली आणि आता आम्ही राष्ट्रीय पातळीवरती काम करतो. पण याचाच अर्थ असा की तुम्हाला जिल्ह्यातून, म्हणजे आपली ही जी संघटना आहे हे कॅडर बेस संघटना, याच्यामध्ये माझ्या मामाचा मुलगा, माझ्या आत्याचा भाऊ किंवा माझ्या मामीची बहीण नातं होतं नाही. जो काम करेल त्याच्यासाठी जागा, जो काम नाही करणार त्याच्यासाठी कुठलीही जागा आपल्याकडे शिल्लक नाही. तुम्हाला काम केलं पाहिजे, जनतेसाठी काम केलं पाहिजे. भारत देश माझा आहे, इस देश में रहने वाले सब मेरे भाई बहन है, या देशात राहणार सर्व माझे भाई आहे, हे जी प्रतिज्ञा आपण म्हणतो, तर त्या प्रतिज्ञामागचा हेतू हाच आहे मित्रांनो. तर ते आपल्याला वागता आलं पाहिजे. हा देश माझा आहे, तर माझा आहे, तर माझा देश आहे म्हणून मला त्याचं हे करायचं आहे. लोक गमतीनं जेव्हा लोक बोलतात ना, नाही मी सोशल वर्कर आहे, मला माझा छंद सोशल. आम्ही कोणी सोशल वर्कर? मला माझं घर स्वच्छ करून ठेवलंय, स्वच्छ करायचं आहे, ते घाण झालंय, अनेक अडीअडचणी आहेत, त्या दूर करून मी फक्त मला ते स्वच्छ राहिलेल्या घरामध्ये मला राहायचं आहे. मी कोणाला उपकार करत नाही, मी माझ्या देशातल्या लोकांबरोबर काम करतो, माझ्या लोकांसाठी मी काम करतो, मी उपकार करत नाही, तर ते माझं कर्तव्य आहे, ते माझा छंद नाही, माझं कर्तव्य. तर मित्रांनो, हा मुख्य मूळ भाव घेऊन आपल्याला काम करता आलं पाहिजे. तर ही आपली एकूण संघटनात्मक मांडणी आहे. मी एक महामंत्री म्हणून तुमच्या समोर सगळी मांडली आहे. आता मी तुमच्या समोर खुला मंच ठेवतो, तो म्हणजे एवढ्यासाठीच की तुम्हाला कुणाला सर्वोदयच्या बद्दल जे काय मनात प्रश्न असतील, या सभागृहाच्या बाहेरचे असतील, आतले असतील, कुठले प्रश्न असतील, ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुमच्यासाठी हा मंच आम्ही खुला केलेला आहे. कुणीही उठून बोलू शकता,
इथून बोलू शकता, जागेवरून बोलू शकता, पण तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही बोलला तर आपलं काम पुढं जाईल, आणि तुम्ही बोललाच नाही तर काम पुढं जाणार. तर मला तुम्हाला विनंती आहे की प्रत्येकाने आपण काय वाटतं आपल्याला हे जरी उठून 1 मिनिटं जरी बोलला तर आपल्या सभेला एक 2 वे असा हे होईल. आता इथे बसलेले मंचावरला एक लाईननं भाषण करतील, तुम्ही भाषण ऐकाल आणि निघून जाल, त्याच्यात काय मतलब नाही. याच्यात तुम्ही जो वेळ घालवताय त्याच्यामध्ये तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तुम्ही काय करणार आहात, याच्याबद्दल तुम्ही थोडं पॉझिटिव्हली बोललं पाहिजे. तर मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. तुमच्यापैकी कुणी बोललं याच्यानंतर जे आमचे वक्ते बोलतीलच, ते तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकतीलच, पण तुम्ही जरा बोललं पाहिजे अशी मला तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे, कुणी बोलावं, हात वर करावा आणि बोलायला सुरू करावं. किमान 2 मिनिटं 3 मिनिटं जितका वेळ तुम्हाला सहजपणे शक्य आहे बोलणं रिपीट होता कामा नये. तुमचं नाव सांगा. मी प्रशांत सोनवणे आणि मी अखिल भारतीय सत्यशोधक आणि तमाम जेवढ्या सेक्युलर संघटना आहेत त्यांचं मी समन्वय करत असतो, आणि अखिल भारतीय संघटक आणि प्रवक्ता म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. आणि किसान आंदोलनमध्ये जो हिंदी बेल्ट होता त्या हिंदी बेल्टमध्ये मी टोटल अँकरिंग मी केलेलं आहे. त्या किसान आंदोलनमध्ये आम्ही 4 लाईनमध्ये पूर्ण भारत जेव्हा फिरलो होतो त्यावेळेस. तर चिरागों के सफर में दबदबा हो आंधियों का, चरागों के सफर में दबदबा हो आंधियों का, तो अंजाम जुल्मतों के सिवा कुछ भी नहीं. और ये दुनिया नफरतों के आखिरी स्टेज पर है और इलाज इसका मोहब्बत के सिवा कुछ भी नहीं. आणि म्हणूनच अहिंसा, मी म्हणेल की गांधीजींचं जे पहिलं आंदोलन होतं ते चंपारणपासून चालू झालं, पण त्या चंपारणमध्ये तिथे तानाभंगत जे होते आदिवासी त्यांचं ते अहिंसात्मक आंदोलन चालू झालं होतं. तेच प्रारूप पाहून मग एक प्रकारे मी असे म्हणेल की आदिवासींचं जे तानाभक्तांचं अहिंसात्मक आंदोलन होतं त्याची शिक्षा त्यांनी गांधीजींना दिली एक प्रकारे. आणि आपण पाहिलं असेल की त्याच्यानंतरच चंपारणचं पहिलं आंदोलन झालं, त्याच्यानंतर इतर जे आंदोलन आहे म्हणजे काय म्हणतात त्याला कल्चरल पॉलिटिक्स जे आहे ते सुद्धा त्यांनी केलं. म्हणजे एक मुठ्ठीभर जे नमक त्यांनी उचललं समजा मीठ, पण ते सुद्धा राजनीतिक आंदोलन झाले. तर ह्या प्रकारे हा आज ते का शक्य होत नाही आम्हाला, तर फिरकापरस्ती सर्वीकडे आहे. फिरकापरस्ती अब देश की शान बन गई. मोदी अंबानी अदानी मोदानी मॉडल की वही पहचान हो गई और सपने दिखा रहा है वो झूठे हर तरफ. 15-15 लाख आले का, त्यांनी त्यांच्या जो जाहीरनामा होता त्याच्यात लिहिलं होतं स्वामीनाथन आयोग लागू करू आणि 1.5 पट तुम्हाला तुमचं मूल्य लागत मूल्य तुम्हाला जेवढं आहे तेवढं शेतकऱ्यांना, पण त्यांनी ते दिलं नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर ते जे कॉर्पोरेट आहे त्यांना लाखो करोडचे म्हणजे लाखो रुपयाच्या वर करोडचे शून्य, तर लाखो करोडचे कर्ज त्यांनी माफ केले. तो सपने दिखा रहा है झूठे हर तरफ, मेरे देश की जनता कैसे नादान बनली. तर आपल्याला ही नादानी सोडण्यासाठी जो जे जगतचं जे गाणं म्हटलं माझे हमनाम प्रशांतजी गुजरनी, त्यांनी पाब्लो नेरुदाचा तो विचार सांगितला कि मैं चाहता हूँ मिट्टी आग रोटी शक्कर समंदर और किताबें सब मनुष्य के लिए. तोच जो विचार आहे तो विचार त्याच्यामध्ये होता. आपण नेहमी म्हणतो की थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली, पण मी त्याला जोडून मी म्हणेल की थिंक लोकली अँड ऍक्ट लोकली अँड डू पर्सनली. हे पण महत्वाचं आहे. तर गांधीजींनी ते सांगितलं होतं बी दी चेंज. तर बी द चेंज आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणं आवश्यक आहे. कारण आज आपण ग्लोबल वॉर्मिंग पाहतो. हा मान्सून खरा मान्सून नाही आहे, हा अल निनो आलेला आहे यावेळेस. आणि हा कोणता आहे, पेगे अल निनो आहे. त्यामुळे कुठे ढगफुटीसारखं वातावरण होईल. आपण युरोप अमेरिकेमध्ये पाहिलं असेल किती तापमान वाढलं की तिथे लोखंड सुद्धा वितळलं. तर याप्रमाणे जो आहे तर यासाठी मी म्हणेल की आदिवासीची जीवन पद्धती आहे. म्हणजे बिरसा मुंडाने जो संघर्ष केला समता आणि समान अधिकारासाठी जो त्यांनी सामूहिक संघर्ष केला, अगदी मार्क्स सुद्धा त्याच्या शेवटच्या 2 वर्षामध्ये त्याचे इथनॉलॉजिकल
जे नोटबुक आहे इथनॉलॉजिकल नोटबुक, त्याच्यामध्ये तो फक्त आदिवासींचा जो उपनिवेशवादाच्या विरोधात जी लढाई चालू होती त्या लढाईचा ते अभ्यास करत होते. आणि त्यामुळे त्याचं सर्वात शेवटचं जे इथनॉलॉजिकल नोटबुक आहे याचा सुद्धा आढावा आपण घ्यायला हवा. कारण आपण कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये आपण पाहिलं की आपण सर्वोदयवादी असू, समाजवादी असू, साम्यवादी असू किंवा गांधीवादी किंवा बिरसावादी, तर आपण सर्व एक विचारधारा आपली किमान पातळीवर एक आहे. कारण आपण शोषणाच्या विरोधात आहोत. कारण आमचा जो संघर्ष आहे तो कॉर्पोरेट कल्चर आणि ॲग्रिकल्चरचा आहे. आणि त्यामुळेच आदिवासी जीवन पद्धतीमध्ये जी सामूहिकता आहे, सामुदायिकता आहे आणि स्त्री पुरुष जो भेद नाही आहे, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हत्या नाही आहे. कधीच ते एकत्र ते सामूहिक नृत्य करतील, एका खाटावर ते आंघोळ करतील, पण कधीच बलात्कार तिथे होत नाही. आदिवासी भाषेमध्ये स्त्री विषय किंवा तिथे प्राणखंड जरी असला तर त्याचा अवमान होईल असं कोणता शब्द नाही आहे. म्हणजे एक सुद्धा शिवी नाही आहे. मागे मी तर नेहमी मांडणी करताना असं म्हणतो की आज जे आदिवासी पणाचं जे बरेच जण आहेत ते भांडणं लावून दिलेलं आहे. तर माझं तर हेच म्हणणं आहे की ज्या भाषेमध्ये स्त्री विषयक शिवी असेल तर ते आदिवासी नाही. हा सुद्धा हे त्यांनी ठेवायला पाहिजे. आणि गांधीजींनी म्हटले होते की पृथ्वी जी आहे ही तुम्ही जर तुमचा जर हव्यास असेल तर तुम्हाला ते पूर्ण पृथ्वी सुद्धा पुरणार नाही एका माणसाला. पण तुमची ही तृष्णा जर कमी असली, जसं आदिवासी जीवन पद्धतीमध्ये आदिवासी त्याला जेवढं आवश्यक आहे एवढंच निसर्गाकडून घेतो. आणि निसर्गाला तो वस्तू समजत नाही. या धरतीला तो माता समजतो, पृथ्वीला जो आहे त्याला सुद्धा तो देव समजतो. आणि तो पूर्ण ते वृक्षवल्ली जे आहे, कारण आदिवासीसाठी वन एक जीवन आहे. पण आदिवासींना आज विस्थापित केलं जात आहे. आपण पहा मणिपूरमध्ये आज 1.5 वर्ष होऊन राहिलं, पण मणिपूरमध्ये आपले महामहिम तिथे गेलेले नाहीत. तर तिथली जी खनिज संपत्ती आहे ती खनिज संपत्ती यांना पाहिजे आहे. त्यासाठी देशोधडीला आदिवासींना लावत आहे. कारण आपण भारताचा नकाशा उचलून पाहिला तर जिथे जंगल आहे, जिथे खनिज संपत्ती आहे तिथेच आदिवासी पण आहे. त्यामुळे आदिवासी विस्थापित होत आहे. आणि आदिवासीचं विस्थापन मी म्हणेल की आपला भारत जो आहे, भारतामध्ये सर्वाधिक भाषा आणि संस्कृती, बहुविध संस्कृती केवळ भारतात आहे. केवळ भारतात आहे. जवळपास 1250 भाषा आणि बहुविध संस्कृती आपल्या इथे आहे. त्याच्यानंतर इंडोनेशियाचा नंबर लागतो. त्यामुळे मी म्हणेल की ही भाषा जी आहे, भाषा म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये तुमची जी जीवन पद्धती आहे, तुमचं ते कमावलेलं हजारो वर्षाचं जे ज्ञान आहे हे ज्ञान त्या भाषेमध्ये असते. पण जेव्हा आदिवासी विस्थापित होतो, त्या जो विस्थापित होतो त्यामुळे त्या भाषेपासून आणि संस्कृतीपासून तो पूर्णपणे देशोधडीला लागतो. ती भाषा आणि ते नष्ट होते. आणि हा एक प्रकारे नरसंहार असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सांस्कृतिक जी लढाई आहे, जे आपण जय जगत म्हणतोय, हे ब्रॉडमध्ये आपल्याला, कारण न्यूगिओ थँगो जे आहेत त्यांनी म्हटलं होते की कोणतेही राष्ट्र जे आहे जे तुम्हाला गुलाम शस्त्र म्हणजे काय म्हणजे मिलिटरी ऍक्शन घेऊन तुम्हाला गुलाम करू शकत नाही. तुमच्या आर्थिक नाड्या ज्या त्या दाबून सुद्धा गुलाम करू शकत नाही. पण ज्यावेळी ते तुमची त्यांची भाषा आणि त्यांची जी संस्कृती विकृती आहे ती आपल्यावर थोपवतात आणि ती आपण आपल्यावर ती आपली स्वतःची म्हणून जेव्हा आपण मानायला लागतो आणि त्या गुलामीत आपण आनंद मानतो, तेव्हा मात्र आपण अनंत काळपर्यंत त्याचे गुलाम होतो. त्यामुळे आपल्याला सांस्कृतिक गुलामी आपल्याला जर मोडायची असेल तर आपल्याला गांधीवादी आणि गांधी ते मार्क्स पर्यंत जे विचार आहे, बिरसापर्यंतचे जे विचार आहे, हे विचार आपल्याला पुन्हा एकदा आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपल्याला ते करावं लागेल. आणि आपल्याला सामूहिक संघर्ष सर्वांना करावा लागेल. जसं किसान आंदोलनमध्ये 550 संघटना एकत्र झाले होते, त्याप्रमाणेच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लढावा ही माझी एक मनोमन इच्छा आहे. खूप छान तळमळ मांडलेली आहे. तर वेळेचं भान ठेवा, म्हणजे अधिक लोक बोलू शकतील, एवढंच काय ते. आणखी कोणाला